नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज मी टी एक्झाम खूप जवळ येत चाललेली आहे. त्यामुळे मी आज हा व्हिडिओ तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला नेहमी 7th स्टँडर्डचं जे टेक्स्ट बुक असतं त्याचा स्टडी आपल्याला नेहमी करावा लागतो. तर इथे मी तुम्हाला इतिहासाचं जे टेक्स्ट बुक आहे ते देत आहे आणि त्याचं विश्लेषण करत आहे. हे बघा, इतिहास आणि नागरिकशास्त्र इयत्ता 7वी हे टेक्स्टबुकचे तुम्हाला पेजेस आहेत बघा. तर आता आज आपण एक एक पूर्ण जे लेसन्स आहेत ते लेसन्स मी तुम्हाला डायरेक्ट दाखवत पण आहे की कसे आहेत आणि त्याचं तुम्हाला पूर्ण वाचायला एवढा वेळ नाही आहे, म्हणून मी त्या प्रत्येक लेसनमध्ये काय काय विशेष असं इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आज आपला पहिला जो धडा आहे तो इतिहासाची साधने हा धडा आहे. तर हा बघा, या पद्धतीने तुम्ही बघू शकता. तर इतिहासाची साधने यामध्ये जर तुम्ही सगळ्यात आधी बघायला गेले तर तुम्हाला दिसेल की इतिहास हा शब्द कसा बनलेला आहे. तर इतिहास हा शब्दसुद्धा बनताना इति प्लस ह प्लस आ हे बघा इथे तुम्हाला दिसेल अशा पद्धतीने बनलेला आहे. आणि याचा अर्थ काय असतो, तर याचा अर्थ असा असतो की असे घडले. त्याच पद्धतीने यामध्ये अजून एक विशेष किंवा प्रश्न तुम्हाला तयार करावा लागेल की इतिहास हा कशावर आधारित असतो. इतिहास हा विषय किंवा इतिहास हा कशावर आधारित असतो, तर हा विश्वसनीय पुराव्यांवरती आधारित असतो. आणि या पुराव्यांनाच काय म्हटले जाते, तर या पुराव्यांना इतिहासाची साधने म्हटली जाते. आणि ही साधने आपल्याला किती प्रकारामध्ये मिळतात, तर ही साधने आपल्याला 3 प्रकारांमध्ये मिळतात मित्रांनो. पहिलं आहे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. दरवर्षी यावरती एकतरी प्रश्न भौतिकवरती, लिखितवरती किंवा मौखिकवरती, तसेच इतिहासाची साधने हा जो शब्द आहे हा सुद्धा फार महत्त्वाचा आहे. तर त्यामध्ये आता आपण सगळ्यात आधी भौतिक साधने बघूया. भौतिक साधने बघत असताना हे बघा, या ठिकाणी तुम्हाला ही जी डायग्राम आहे ही सगळ्यात तुम्ही तोंडी पाठच करून घ्या की भौतिक साधनांमध्ये, भौतिक म्हणजे आपल्याला जे दिसेल, डोळ्याने दिसेल अशी जे साधनं असतात. तर या ठिकाणी बघा, किल्ले आहे, ताम्रपट आहे, स्मारके, नाणी, शिलालेख, इमारती, लेणी या पद्धतीच्या ज्या वस्तू असतात, साधने असतात, ही कशासाठी यांना काय म्हणतात, तर यांना भौतिक साधने. जे किल्ले आहेत ना, सगळे संपूर्ण किल्लेसुद्धा या भौतिक साधनांमध्ये येतात. आता बघूया आता आपण दुसरं जे आहे ते लिखित साधने. लिखित साधनांमध्ये जसं ग्रंथ आहेत, ओव्या आहेत, वेगवेगळे लेख आहेत, किंवा तुम्ही जर वंशावळ्या बघितल्या, आज्ञापत्र, पत्रव्यवहारे, बखरी, हे सर्व काय आहेत, हे लिखित साधने आहे. यामध्ये आता बघा, हा बखरी शब्द आणि हा तवारीख शब्द दरवर्षी एक प्रश्न याच्यावरती येत असतो. बखरी म्हणजे ॲक्च्युली बखर हा शब्द खबर याच्यापासून बनलेला आहे आणि खबरचा अर्थ होत असतो बातमी. तर तवारीख म्हणजे काय, तर तवारीख म्हणजे तारीख. तवारीख म्हणजे तारीख, हे लक्षात ठेवा. हे झालं लिखित साधने. आता मौखिक साधने बघा, ही डायग्राम तुम्ही पुन्हा चांगली लक्षात ठेवा. याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे की मौखिक साधनांमध्ये जे लोकगीत आहे, भारुडे, श्लोक, गाथा, हे जे आहे याला मौखिक साधने अशी म्हटले जाते. मौखिक साधने, पोवाडे, अभंग, म्हणी, कथा, श्लोक या पद्धतीचे याला सर्वांना काय म्हटलं जातं, तर मौखिक साधने असे म्हटले जाते. मग या इतिहासाची साधने या लेसनमध्ये आपण ही बघितलेलं आहे की इतिहासाची जे वेगवेगळे साधनं कोणती आहे, भौतिक आहे, लिखित आहे आणि मौखिक आहे, ती आता आपण ही बघितलेली आहे. चला आता आपण दुसरा लेसन जो शिवपूर्वकालीन भारत आहे तो बघायला जाऊया. तर यामध्ये काय आहे, तर यामध्ये 8व्या शतकामध्ये पाल हे जे राजघराणे कुठले होते, ते बंगालमधले होते. तर वेगवेगळे घराणे, आता इथे बघा तुम्हाला राजपूत घराणं उत्तर भारतातील, त्याप्रमाणे पारमार घराणे, असे वेगवेगळे घराणे. जसं पृथ्वीराज राजपूतांमध्ये महान कोण, पृथ्वीराज चौहान जे होते ते अतिशय पराक्रमी राजे होऊन गेलेले आहे, राजघराणं होऊन गेलेलं आहे. अशा वेगवेगळ्या राजघराण्यांची इथे माहिती दिलेली आहे. यामध्ये सुद्धा अतिशय महत्त्वाचं जर आपण बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला कृष्णदेवराय, दरवर्षी एक तरी प्रश्न कृष्णदेवराय यांच्यावरती लिहिलेला असतो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे
कृष्णदेवराय यांनी जो ग्रंथ आहे, कोणते कोणते ग्रंथ लिहिलेले आहे, तर तेलुगू भाषेमध्ये त्यांचा आमुक्त माल्यदा ग्रंथ हा अतिशय प्रसिद्ध आणि दरवर्षी याच्याविषयी एकतरी प्रश्न विचारला जातो की आमुक्त माल्यदा हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे, तर आमुक्त माल्यदा हा ग्रंथ कृष्णदेवराय यांनी लिहिलेला आहे. किंवा आमुक्त माल्यदा कृष्णदेवरायांनी कोणत्या भाषेमध्ये लिहिलेला ग्रंथ आहे, तर तो तेलुगू भाषेमध्ये लिहिलेला आहे. किंवा आमुक्त माल्यदा हा ग्रंथ कृष्णदेवरायांनी कोणत्या विषयक ग्रंथ म्हणजे याचा विषय कोणता होता, तर याचा विषय होता राजनीती विषयक हा ग्रंथ आहे. तर आणि यांचं महत्त्वाचे काम काय होते, कृष्णदेवराय यांनी राम मंदिरं आणि विठ्ठलाची मंदिरं सुद्धा बांधकाम केलेलं आहे. अशा पद्धतीने यामध्ये हे एक महत्त्वाचं तुम्हाला सांगता येईल की हे होतं. तसेच आहे सुद्धा बहामनी जे बहमनी जे राज्य होतं ते गुलबर्गा ही त्यांची कर्नाटक राज्याची जी गुलबर्गा होती ती राजधानी 2013च्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न आलेला आहे. याच्यानंतर जर तुम्ही पानिपतची पहिली लढाई बघितली, पानिपतची पहिली लढाई बाबर आणि यांच्या थांबा मी तुम्हाला दाखवते, इब्राहिम लोधी, बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झालेली आहे. तर ती कधी झालेली आहे बघा, इथे मी तुम्हाला ॲरो दाखवत आहे. 21 एप्रिल 1526 रोजी पानिपतची पहिली लढाई ही झालेली आहे. तर दुसरी लढाई कुणामध्ये झालेली होती, तर दुसरी लढाई ही अकबर आणि हेमू यांच्यामध्ये 1556 मध्ये झालेली आहे. 1556 मध्ये झालेली आहे. पानिपतच्या तुम्ही जर बघितलं तर पानिपतच्या पूर्ण एकूण 3 लढाया झालेल्या आहे. त्यामधली पहिली लढाई, दरवर्षी हा प्रश्न येत असतो, तर पहिली लढाई जी आहे ती बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झालेली होती आणि ती सुद्धा कधी झालेली आहे, तर ती 1526 मध्ये झालेली आहे. दुसरी जी पानिपतची लढाई होती, दुसरी लढाई ती कुणामध्ये झालेली आहे, अकबर आणि हेमू यांच्यामध्ये झालेली आहे, 1556 मध्ये झालेली आहे. आणि पानिपतची तिसरी लढाई जी होती ती 1761 मध्ये मराठे आणि अफगाण म्हणजेच अब्दाली यांच्यामध्ये झालेली आहे. तर पहिली जी लढाई होती पानिपतची त्यामध्ये कोण बाबर जिंकला होता आणि इब्राहिम लोधी जो होता तो हारलेला होता. तर पानिपतची दुसरी लढाई अकबर आणि हेमूमध्ये झालेली होती, त्यामध्ये हेमू हरला आणि अकबर जिंकला होता. पानिपतची तिसरी लढाई जी 1761 मध्ये झालेली होती त्यामध्ये मराठ्यांना हार मानावी लागली होती. तर हे या लेसनमध्ये आपल्याला बघायला मिळेल. वेगवेगळे जे राजे होऊन गेलेले आहेत, जसे महाराणा प्रताप झाला, औरंगजेब, चांद बीबी यांच्याविषयी या धड्यामध्ये माहिती दिलेली आहे. ही जी राणी दुर्गावती आहे, ही राणी दुर्गावती नीट लक्षात ठेवा, विदर्भाचा पूर्व भाग, उत्तरेचा मध्य प्रदेश हा हिच्या ताब्यामध्ये होता. आणि त्यानंतर शिखांचा जो संघर्ष आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं हे आहे की शिखांचे जे 9वे गुरु तेज बहादर यांना म्हणजे शिरच्छेद यांचा झालेला होता. त्यानंतर जे गुरु झालेले आहे ते गुरु गोविंद सिंग झालेले आहे. तर अशा प्रकारे, आणि यामध्ये अजून एक तुम्हाला महत्त्वाचं आहे की गुरु गोविंद सिंगांनी कोणत्या दलाची स्थापना केलेली होती, तर गुरु गोविंद सिंगांनी खालसा दल यांची स्थापना, आणि त्याचे प्रमुख केंद्र कुठे होते, तर आनंदपूर येथे गुरु गोविंद सिंगांनी खालसा दलाचे केंद्र उभारलेले होते. अशा प्रकारे, आणि गुरु गोविंद सिंग नंतर दक्षिणेमधून मग नांदेड येथे मुक्कामी आणि तिथेच त्यांचे निधन झालेले आहे. हे काही महत्त्वाच्या पॉईंट्स या लेसनमध्ये आहे. चला आता आपण लेसन नंबर 3 बघूया. तर लेसन नंबर 3 जर आपण बघायला गेलं तर या ठिकाणी आहे धार्मिक समन्वय. यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे संत मंडळी जी आहे ते बघायला मिळतील. तर संत मंडळींमध्ये बघा, सर्वात आधी आपल्याला कबीर दिसत आहे. कबीरांनी जे कबीर आहेत हे यांनी हिंदू आणि मुस्लिम ऐक्यासाठी लिखाण केलेलं होतं. अतिशय कडक भाषेमध्ये यांचं लिखाण होतं. संत रामानंद जे उत्तर भारतामधले प्रसिद्ध असे संत होते. तसेच चैतन्य महाप्रभू जे बंगालमध्ये त्यांनी कृष्ण भक्तीवरती भर दिलेला होता. शंकरदेव आसाममधले
हे सुद्धा कृष्ण भक्तच आहे. संत नरसिंह मेहता गुजरातमधील यांनी सुद्धा कृष्ण भक्तीचाच महिमा त्याचा प्रचार केला. संत मीराबाई मेवाडमधील आहे. संत रोहिदास जे आहेत ते त्यांनी समता आणि मानवतेचा संदेश दिलेला आहे. महाकवी सूरदास, तर महाकवी सूरदास यांनी काय केलेलं आहे, महाकवी सूरदास यांनी सूरसागर हे काव्य जे प्रसिद्ध काव्य आहे ते लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा कृष्ण भक्तीच लिहिलेली आहे किंवा दिलेली आहे. रसखान मुस्लिम संत आहेत, त्यांनी कृष्ण भक्तीची गीते लिहिलेली आहे. संत तुलसीदास यांनी रामचरितमानस हा ग्रंथ लिहिलेला आहे. कर्नाटकमध्ये श्री बसवेश्वर यांनी लिंगायत विचारधारा याचा प्रचार केलेला आहे. मन्मथ स्वामी यांनी परमरहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे. 2016-17च्या प्रश्नपत्रिकेमध्ये TETच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे की मन्मथ स्वामी यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे. तर मन्मथ स्वामी यांनी परमरहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे. श्री चक्रधर स्वामी हे 13व्या शतकातील आहे आणि त्यांनी महानुभाव पंथाची शिकवण किंवा महानुभाव पंथ हा पुढे प्रचारास नेला. चक्रधर स्वामींचे गुरु श्री गोविंद प्रभू हे सुद्धा प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी सुद्धा महानुभाव पंथ त्याचा प्रसार केला. स्त्री पुरुष समानता शिकवण लोकांना दिलेली आहे. माही भट्ट यांनी लीळाचरित्र ग्रंथ लिहिलेला आहे. कवयत्री महादंबा इने ढवळे तसेच केशवबास यांनी सूत्रपाठ आणि दृष्टांत पाठ, तसेच दामोदर पंडित यांनी वच्छाहरण, भास्कर भट्ट बोरीकर यांनी शिशुपाल वध आणि रुक्मिणी स्वयंवर भास्कर भट्ट बोरीकर यांनी शिशुपाल वध तसेच नरेंद्रांचे रुक्मिणी स्वयंवर. गुरु नानक शीख धर्माचे संस्थापक आहे, ते पहिले गुरु होते. गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक तसेच ते पहिले गुरु होते. गुरु गोविंद सिंग हे शीखांचे 10वे गुरु. त्यांच्या आज्ञेनुसारच गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथाला पुढे गुरु म्हणून शीखांनी मान्यता दिली आणि ते मानू लागले. त्याचप्रकारे मुस्लिम जो इस्लाम पंथ आहे त्यामध्ये सुफी हा एक पंथ आहे. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती आणि शेख निजामुद्दीन अवलिया हे 2 सुफी पंथ यांनी सुद्धा अतिशय साध्या पद्धतीने प्राणीमात्रांनी राहायला पाहिजे, प्राणीमात्रांवरती प्रेम केलं पाहिजे, परमेश्वराचे चिंतन करावे अशी शिकवण समाजाला देण्याचं काम केलेलं आहे. तर ही होती आपण धार्मिक समन्वय स्थापन करणारी जे संत मंडळी आहे त्यांची आपण चौथा धड्यामध्ये शिवपूर्वकालीन महाराष्ट्र याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाव, कसबा, परगणा यामध्ये 3 विभागांमध्ये हे महाराष्ट्र किंवा जो प्रदेश असतो तो विभागला जातो. तर गाव काय असतं, गाव म्हणजे मौजा, गावालाच मौजा असे म्हटले जात होते. तर गावाचा जो पाटील होता तो गावाचा प्रमुख म्हटला जात होता. महसूल त्याला मदत करणारा किंवा महसूल नोंदी करणारा जो होता त्याला कुलकर्णी करत असायचा. गावात जे कारागीर होते ती आपली सेवा द्यायची आणि त्या सेवेबद्दल जो प्रमुख व्यवसाय शेती हा होता. तर शेतीतील आपल्या उत्पन्नाचा जो वाटा राहायचा तो या कारागिरांनी दिलेल्या सेवेबद्दल त्यांना दिला जायचा आणि त्याला बलूत असं म्हटलं जायचं. कसबा म्हणजे एक मोठे खेडेगावच होते आणि ते परगण्याचे काय होते, मुख्य ठिकाण होते. आता इथे व्यवहार कोण बघायचे कसब्याचा, तर कसब्याचा व्यवहार शेटे आणि महाजन हे वतनदार जे असायचे ते बघायचे. परगणा बघूया. परगणा म्हणजे अनेक गावं
मिळून परगणा तयार व्हायचा. जसं पुणे परगण्यामध्ये 290 गावं तयार झालेली होती आणि परगण्याचा जो कारभार होता तो कोण बघत होता, तर परगण्याचा कारभार हे देशमुख आणि देशपांडे बघत होते. जर तुम्ही बघितलं तर गावामध्ये जो पाटील, आता 290 गावं आहे पुण्यामध्ये, तर 290 गावांचे जे पाटील होते त्या पूर्ण 290 गावातील पाटलांवरती जे देशमुख आहेत, परगण्यामधला देशमुख, तो काय करायचा, तो त्यांच्यावरती कंट्रोल करायचा. तसेच जे कुलकर्णी, जे गावामध्ये मौजामध्ये कसब्यामध्ये जे महाजन होते, यांचे जे काम होते त्याच्यावरती कंट्रोल करण्याचं, त्यांना बघायचं त्यांचा कारभार बरोबर करत आहे की नाही, ते देखरेख करण्याचं काम कोण करत होतं, देशमुख करत होते, देशपांडे करत होते. म्हणजेच देशमुख पाटलांवरती, तर देशपांडे हे कुलकर्ण्यांवरती काय करत होते, देखरेख करायचं काम करत होते. अशा पद्धतीने हे परगणा, गाव आणि कसबा शिवपूर्वकालीन महाराष्ट्रामध्ये होते. तसेच खेडी जी होती, त्या खेडेगावामध्ये तुम्ही ऐकलं असेल बुद्रुक आणि खुर्द हा शब्द आताही वापरला जातो. तर बुद्रुक आणि खुर्द याचा अर्थ काय विचारलेला आहे. हा प्रश्न 2017-18च्या TETच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. तर बुद्रुक म्हणजे जे मूळ गाव असतं, त्या मूळ गावाला बुद्रुक म्हटलं जातं आणि त्या मूळ गावामध्ये जर नवीन भाग काही समाविष्ट झालेला असेल तर त्या नवीन समाविष्ट भागाला खुर्द असे म्हटले जायचे. नवीन भागाला खुर्द असे म्हटले जायचे. तर हे टॉपिक या लेसनमध्ये फार महत्त्वाचं आहे. महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो म्हणजे इथला जो व्यवसाय होता, तो व्यवसाय कोणता होता, तर त्या काळातही शेती हाच व्यवसाय फार महत्त्वाचा होता. आणि याच्यामध्ये सुद्धा आता वेगवेगळे ह्या लेसनमध्ये आपल्याला वेगवेगळे जे संत आहेत त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये कसे चांगल्या प्रकारचे काम, लोकांना जागृतीमधून स्त्री पुरुष समानता, साधी राहणी, संस्कृत भाषा त्या लोकांना कळत नव्हती, तर मराठी भाषेमधून कशा पद्धतीने ज्ञान घडवून दिलेले आहे ते आपण बघूया. संत नामदेव यांच्यापासून आपण सुरुवात करूया. संत नामदेव जे होते यांचं प्रसिद्ध वाक्य होतं, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. यांचे 34 कडवे गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत आणि समाविष्ट करण्यात आलेले आहे. यांची समाधीची पायरी सुद्धा विठ्ठलाच्या मंदिरासमोर आहे. यांचे महत्त्वाचे काम असे आहे की यांनी विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखा मेळा यांची समाधी बांधलेली आहे. हे संत नामदेवांचं काय आहे, अतिशय मौल्यवान काम आहे. तसेच यांनी पंजाबपर्यंत आपल्या विचारांचा प्रसार केलेला आहे. संत ज्ञानेश्वर पुढचं बघूया आपण. संत ज्ञानेश्वर यांनी प्रसिद्ध भावार्थ दीपिका, जी भगवद्गीता संस्कृत भाषेमध्ये आहे ती मराठी भाषेमध्ये स्पष्ट करून सांगितलेली आहे, ती भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी. तर ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका, अमृतानुभव तसेच पसायदान हे अतिशय उदात्त संस्कार देणारे लिहिणारे जे होते ते संत ज्ञानेश्वर आहे. अतिशय कमी वयामध्ये यांनी काय केलेलं आहे, समाजाला अतिशय मौल्यवान लिखाण आणि त्यामधून प्रचार करून दिलेला आहे. यांचे जे बंधू निवृत्तीनाथ आणि सोपानदेव आणि भगिनी मुक्ताबाई यांच्यासुद्धा काव्यरचना प्रसिद्ध आहे. संत एकनाथांबद्दल आपण बघूया. संत एकनाथ हे सुद्धा एक अतिशय प्रसिद्ध असे संत होऊन गेले आणि यांनी बरेच लिखाण केलेले आहे, पण यांनी भारुडे आणि गवळणी यामध्ये भरपूर लिखाण केलेलं आहे. तसेच संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली, हे यांनी म्हटलेलं आहे. कडक टीका यांनी केलेली आहे. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे आहे. हा प्रश्न आलेला आहे की संत तुकाराम यांचे मूळचे गाव कोणते, तर यांचे मूळचे गाव जे आहे ते देहू आहे आणि तुकाराम आंबेले यांचं नाव होतं. संत तुकाराम ज्यांना आपण म्हणतो, यांची जी गाथा होती ती त्यांनी इंद्रायणी नदीमध्ये वाहून टाकलेली आहे. तर ते नदीचे नाव विचारले जाते. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. हे अतिशय प्रसिद्ध असे त्यांचे काही वाक्य आणि अभंग आहेत. तर अशा पद्धतीने हे संत
या संतांची शिकवण आणि रामदास स्वामी हे सुद्धा अतिशय महान प्रसिद्ध मराठवाड्यातील जाम गावचे आहेत. त्यांनी बलो उपासनेसाठी हनुमान यांची जे वेगवेगळे मंदिरं वगैरे बांधलेले आहे. यांचं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे दासबोध, करुणाष्टके आणि मनाचे श्लोक. दासबोध हा ग्रंथ कुणी लिहिला आहे तर रामदास स्वामी यांनी लिहिलेला आहे. तसेच यांनी समर्थ संप्रदाय स्थापन केला. त्याचे केंद्र कुठे होते? चाफळमध्ये होते. आणि दरवर्षी स्वामी रामदास स्वामी यांच्यावरती एकतरी प्रश्न विचारला जातो किंवा संत तुकाराम यांच्यावर एकतरी प्रश्न विचारला जातो. म्हणून यांचे जे मूळचे गाव आहे ते लक्षात ठेवा. असाही प्रश्न विचारला गेला आहे की शिवाजीच्या काळामध्ये असे कोणते 2 संत होऊन गेलेले आहेत? तर 2 संत शिवकालीन आहेत. ते म्हणजे संत तुकाराम आणि संत स्वामी रामदास. तर हे 2 संत शिवाजी किंवा शिवकालीन आहे. आता पुढचा लेसन आहे स्वराज्य स्थापना. यामध्ये सुद्धा आपण बघू शकतो 19 फेब्रुवारी 1630 पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. त्यांच्या वडिलांचे नाव शिवाजीराजे, आईचे नाव जिजाबाई होते. जिजाबाई ज्या होत्या त्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे नाव लक्षात ठेवा. सिंदखेड राजा येथील मातब्बर सरदार लखुजी राजे जाधव यांच्या कन्या होत. हा प्रश्न येऊन गेलेला आहे की लखुजी राजे जाधव जे जिजाबाईंचे वडील आहेत ते कोणत्या गावातील आहे? त्यांचे मूळ गाव कोणते? तर सिंदखेड राजा हे जे त्यांचं मूळ गाव आहे हे लक्षात असू द्या. कारण हा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे की जिजामाता यांच्या वडिलांचे मूळ गाव कोणते. आता या ठिकाणी वेगवेगळे सवंगडी दिलेले आहे. वेगवेगळ्या सवंगड्यांमध्ये येसाजी, कंक, बाजी, पासलकर. तर प्रश्न हा दरवेळेस विचारले जाते की त्यांच्या सवंगड्यांमध्ये हा जो जीवा महाल आहे हा त्यांचा अंगरक्षक आणि तानाजी मालसुरे सर्वच महत्त्वाचे आहे. पण जीवा महाला जो आहे हा अंगरक्षकाचे त्याचे काम करायचा. आता ही जी शिवमुद्रा तुम्हाला दिसत आहे ही शिवमुद्रा शहाजी राजे म्हणजे शिवाजी महाराजांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी बनवलेली होती आणि यामधून अतिशय मौल्यवान असा संदेश त्यांनी आपल्या पुत्राला दिलेला होता. तो म्हणजे शहाजीचा पुत्र शिवाजी याची चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी आणि जिला सर्व विश्वाने वंदन केले आहे अशी ही मुद्रा. तर या ठिकाणी या वाक्याचा अर्थ किंवा ही मुद्रा राजमुद्रा कोणी बनवून दिलेली होती तर राजमुद्रा ही शिवाजी महाराजांचे वडील जे आहे शहाजीराजे त्यांनी बनवलेली आहे. किती मावळ होते किंवा किती खोरे होते तर 12 मावळ किंवा 12 खोरे हे शिवकालीन आहेत. त्यानंतर महत्त्वाचे जे प्रश्न आहे तो हा आहे की मुरुंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी कोणी केली तर मुरुंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी शिवाजी महाराजांनीच केलेली आहे. आणि त्यानंतर त्याला राजगड हे नाव देण्यात आले. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती. हे लक्षात असू द्या विद्यार्थ्यांनो, हे लक्षात असू द्या. आता चला बघूया आपण पुढचा जो प्रश्न आहे. याच्यामध्ये जे जावळीचे मोरे चंद्रकांत मोरे हे जे आहे यांचं मूळ गाव कोणतं तर जावळी. मुधोळचे घोरपडे आहेत. मुधोळचे कोण आहे? मुधोळ गावाचं नाव आहे आणि तिथले कोण आहे? घोरपडे आहेत. तर सावंत कोणत्या गावाचे आहेत तर सावंतवाडीचे आहेत. बऱ्याच वेळा हे जे सरदार होऊन गेलेले आहे जे शिवाजी महाराजांचे अतिशय खाजगी सरदार होते यांच्या गावांची नावं त्यांचे मूळ गाव कोणते हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे. त्यामुळे तो लक्षात असू द्या.
तर अशी प्रकारे या लेसनमध्ये हे फार महत्त्वाचे जे टॉपिक होते ते मी तुम्हाला आता सांगितलेले आहे. चला आता आपण पुढचा लेसन बघूया. पुढचा लेसन आहे मुघलांशी संघर्ष. जवळजवळ 27 ते 30 वर्षापर्यंत वेगवेगळे शाहिस्तेखान, औरंगजेब यांच्याशी जयसिंगांबरोबर शिवाजी महाराजांनी 1665 पुरंदरचा तह केलेला होता. तर बऱ्याच वेळा हा प्रश्न राहतो की पुरंदरचा तह कोणात झालेला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि जयसिंग यांच्यामध्ये झालेला होता. आणि कधी झालेला आहे तर जून 1665 झालेला आहे. त्यानुसार त्यांनी काय केलेलं होतं, त्यांनी वार्षिक 4 लक्ष होन तसेच 23 किल्ले पुन्हा जयसिंगांना ताब्यात देऊन टाकलेले होते. अशा पद्धतीने हा पुरंदरचा जो तह झालेला होता तो नंतर औरंगजेबाने सुद्धा काय केलेला आहे, मान्य केलेला होता. या लेसनमध्ये अजून एक पुन्हा खूप महत्त्वाचा प्रश्न येतो की नवीन कालगणना कोणत्या राजाने सुरू केली होती. तर नवीन कालगणना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्याच काळापासून त्यांनीच सुरू केली होती. महाराजांच्याच काळापासून महाराजांनीच सुरू केलेली होती. नवीन कालगणना कोणी सुरू केलेली आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेली आहे. याच लेसनमध्ये महत्त्वाचा प्रश्न येतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी कोण आले होते किंवा कोणी घडून आणलेलं आहे. तर 6 जून 1674 लक्षात ठेवा, 1674 6 जून 1674 या दिवशी विद्वान पंडित गाभा भट्ट यांनी काय केलेलं आहे, यांनी रायगडावर शिवाजी महाराजांचा अभिषेक करून दिलेला आहे. आणि त्याचे प्रतीक म्हणूनच नवीन जी कालगणना होती, राज्याभिषेक शक आणि कालगणना तेव्हापासून सुरू झालेली आहे. शिवकालीन सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई. पुन्हा सांगते, सोन्याचा होन म्हणजे होन जे नाणी वापरली जात होती ती कोणत्या याची होती तर सोन्याची होती. आणि तांब्याची काय होतं तर तांब्याची नाणी म्हणजे शिवराई हे होती. ह्या नाणी पाडण्यात आलेल्या होत्या आणि त्या शिवकालीन मुद्रा, शिवकालीन नाणी ह्या होत्या. तर अशा प्रकारे हा बघा, हा रायगड किल्ला आहे. यामध्येच इथेच राज्याभिषेक झालेला आहे. शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांचे जे पुत्र आहे संभाजी राजे हे त्यावेळेस 17 वर्षाचे होते. शिवाजी महाराजांनी अतिशय म्हणजे जे पहिल्यांदा शब्द वापरले जायचे ते फारसी या भाषेतून वापरले जायचे. आणि नंतर महाराजांनी राज्य व्यवहार कोश हा एक ग्रंथ लिहून घेतला, ज्यामध्ये त्याला प्रतिशब्द असे शब्द वापरले जाऊ लागले. प्रत्येक त्या पारसी शब्दासाठी अशा प्रकारे हे शब्द वापरले जाऊ लागले. संस्कृत भाषेमधले, काही मराठी भाषेमधले असे हे शब्द वापरले जाऊ लागले. त्यानंतर शिवाजी महाराजांचे जे सावत्र बंधू व्यंकोजी होते यांच्या कुठे राज्य करत होते तर ते तामिळनाडूमधील तंजावर. हा प्रश्न बराच वेळा आलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू कोणत्या राज्यावरती राज्य करत होते तर सावत्र बंधू व्यंकोजी आहे आणि ते तामिळनाडूमध्ये तंजावर येथे राज्य करत होते. शिवाजी महाराजांचा पुढे 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावरती त्यांचे काय झालेले, वयाच्या 50व्या वर्षीच त्यांचे निधन झालेले आहे. असा शिवाजी महाराजांच्या त्या महान अस्त इथे झालेला आहे. पुढे बघा, लेसन नंबर 7 स्वराज्याचा कारभार बघूया. स्वराज्याचा कारभारामध्ये सर्वात महत्त्वाचं अष्टप्रधान मंडळ आहे. हे मंडळ जे तुम्ही बघत आहे अष्टप्रधान, येथे मोरोजी पिंगळे कोण होते तर प्रधानाचं काम काय होतं, राज्यकारभार चालवणे. रामचंद्र निळकंठ मुजुमदार जे अमात्य होते, राज्याचा जमा खर्च पाहणे. अण्णाजी दत्तो सचिव होते. दत्ताजी त्रिंबक वाकनीस. हा प्रश्न आलेला आहे की
मंत्र्याचे काम काय असते? मंत्र्याचे काम पत्रव्यवहार सांभाळणे. आणि शिवकालामध्ये कोण होते? तर दत्ताजी त्रिंबक वाकणीस हे होते. हंबीरराव मोहिते यांच्यावरती हे सेनापती होते. हे सैन्याची व्यवस्था ठेवणे, राज्य रक्षण करणे अशा पद्धतीने. रामचंद्र डबीर हे सुमंत. निराजीरावजी न्यायाधीश, हा प्रश्न आलेला आहे. न्यायाधीश कोण होते? तर निराजीरावजी होते, ते न्यायदान करायचे. मोरेश्वर पंडितराव हे पंडितराव होते, ते धार्मिक व्यवहार बघायचे. तर न्यायाधीश, सेनापती आणि मंत्री या 3 वरती प्रश्न येऊन गेलेला आहे 15, 16 आणि 14 मध्ये. तर या लेसनमध्ये हे आहे. तसेच हा प्रश्न फार वेळा येऊन गेलेला आहे की भारतीय लष्कर दलाची भारतीय लष्कराची आणि आरमाराची जर कोणी स्थापना केली असेल तर पूर्ण भारतामध्ये लष्करी दलाच्या जर प्रमुख मानलं गेलं, जनक मानले गेले तर ते शिवाजी महाराज होते आहेत. त्यांच्या काळामध्ये 2 विभागण्या होत्या, एक म्हणजे पायदळ आणि दुसरं म्हणजे घोडदळ. अशा पद्धतीने होते. वेगवेगळे किल्ले, त्या किल्ल्यांच्या माहिती ह्या लेसनमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर हे 2-3 प्रश्न खूप महत्त्वाचे होते जे दरवर्षी या लेसनमधून येतात. 7वी या एका पाठ्यपुस्तकामधून इतिहासासाठी जवळजवळ दरवर्षी 5 ते 6 क्वेश्चन्स तुम्हाला या व्हिडिओमधूनच जर स्टडी केला तर तुम्हाला मिळेल. बघा, पुढचा लेसन आहे आदर्श राज्यकर्ता. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेती हा विषय. तर शेती जो व्यवसाय होता हा जनतेचा प्रमुख होता. पण शिवाजी महाराजांनी आपल्या चातुर्याने, गनिमी काव्याने नेहमीच काय केलेलं आहे? शत्रूवरती विजय मिळवलेला होता. त्यांची लष्कर धोरण जे होतं ते अतिशय कडक होतं. त्याचप्रमाणे सर्व जाती समभाव, प्रत्येक जातीच्या व्यक्तीला जो ज्याच्यामध्ये कला आहे, ज्याच्यामध्ये गुण आहे, जो अतिशय प्रामाणिक आहे, त्या प्रत्येकालाच काय केलेलं होतं? महाराजांनी आपल्या सैन्यामध्ये स्थान दिलेलं होतं. तसेच स्त्रियांना सुद्धा त्यांनी समान वागणूक आणि चांगली मानाची वागणूक दिलेली होती. ही या ठिकाणी बघायला मिळतं या लेसनमध्ये किंवा या धड्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. चला पुढचा धडा बघूया आपण. मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम. मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम ॲक्च्युली शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि ताराबाई यांनी मुघलांशी अतिशय प्रखरपणे लढा दिलेला आहे आणि त्यालाच काय म्हणतात? तर मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असे म्हणतात. याच्यामध्ये पूर्ण वेगवेगळ्या जे मुघल होते, वेगवेगळे जे पोर्तुगीज, डच यांना सुद्धा या राजांना काय करावं लागलं होतं? तोंड द्यावं लागलं होतं. कशा प्रकारे संभाजी महाराजांचा मृत्यू झालेला आहे, कशा प्रकारे राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना सुद्धा अतिशय मौल्यवान यांनी कामगिरी करून महाराष्ट्राला बरेच दिवस चिकाटीने पराक्रम गाजवून दाखवलेला आहे. हे इथे याच्यामध्ये तुम्हाला या लेसनमध्ये बघायला मिळेल. पण यामधून विशेष असे प्रश्न आलेले नाही आहे किंवा जास्त प्रश्न बनत नाही आहे, म्हणून मी तुम्हाला त्याबद्दल काही विशेष सांगू शकत नाही आहे. आतापर्यंत काही विशेष असं विचारलं गेलेलं नाही आहे. पुढे आहे मराठ्यांच्या सत्तेचा जो विस्तार. हा 10 नंबरचा लेसन आहे. यामध्ये सुद्धा शाहू महाराजांची सुटका, त्यांचा राज्याभिषेक याबद्दल माहिती विचारलेली आहे. पण प्रश्न असे फारसे विचारले गेलेले नाही आहेत. प्रश्न जर विचारले गेले तर मग ते हे जे सरदार आहेत त्या सरदारांबद्दल की त्यांचे मूळचे गाव कोणते वगैरे, तर ते मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की चंद्रकांत मोरे हे कुठले आहेत, असे वेगवेगळे जे आहेत ते कुठले कोणत्या गावचे होते, तर ते मी तुम्हाला ऑलरेडी आधीच सांगितलेलं आहे. चला, राष्ट्ररक्षक मराठे यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे जे मराठे ज्यांनी अतिशय मौल्यवान काम केलेलं आहे त्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.
विशेष असे प्रश्न या धड्यांमधून आलेले नाही आहे, म्हणून मी तुम्हाला ते सांगितलेले नाही आहे, किंवा असं विशेष असं काही मोठं या धड्यामध्ये नाही आहे. तर अशा प्रकारे हे 2-4 धडे तरीसुद्धा तुम्ही वाचून वेळ मिळाला तर वाचा. परंतु जी तिसरी लढाई आहे अब्दाली आणि मराठ्यांची, ती 14 जानेवारी 1761 रोजी सुरू झालेली आहे. पानिपतची तिसरी लढाई. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मराठ्यांचा अतिशय क्रूरपणे म्हणजे त्यांचा पराभव झालेला आहे. अब्दाली जिंकलेला होता तिसऱ्या लढाईमध्ये. तिसरी लढाई मराठे आणि अब्दाली यांच्यामध्ये झालेली होती आणि तिथे मराठ्यांचा काय झालेला आहे, पराभव झालेला आहे. 12वा लेसन साम्राज्याची वाटचाल. यामध्ये सुद्धा नागपूरचे भोसले, इंदोरचे होळकर यांचा म्हणजे अहिल्याबाई होळकर यांचे विषयी आहे थोडं लिखाण दिलेलं आहे, पण प्रश्न असे विशेष असे प्रश्न आलेले नाहीत. पुढे पेशवे, भोसले यांनी वेगवेगळे जे पराक्रम केलेले आहेत त्याबद्दल माहिती दिलेली आहे. वेगवेगळ्या लढाया ज्या होत्या ते. आणि मग महाराष्ट्रातील समाज जीवन. मी आधीच तुम्हाला सांगितलं की मेन जो व्यवसाय होता तो मेन व्यवसाय कोणता होता, शेती होता. आणि त्यानंतर कारागीर जे होते, तर कारागीरमध्ये तुम्हाला आधीच माहिती होतं की सुतार, लोहार, चांभार हे. आता इथे सण, महाराष्ट्रातील सण समारंभ बघा. गुढीपाडवा, नागपंचमी, बैलपोळा, दसरा, दिवाळी, मकर संक्रांत, होळी, ईद आणि वेगवेगळ्या प्रकारचे सण वेगवेगळ्या जाती धर्मातील. गणेशोत्सव जसे आता देव्या होऊन गेलेले आहेत. दसरा हा तर 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा सण आहे. तसेच लोकगीतांसाठी आपण बघू शकतो की वेगवेगळे भागवत पारायण केले जात होते. तसेच भारुडे व्हायचे. स्त्रियांचे जीवन अतिशय सामान्य होते, पण त्यामध्ये सुद्धा वीरमाता जिजाबाई, येसूबाई, ताराबाई यांनी समाजासमोर एक वेगळीच आपली छबी निर्माण केलेली होती. शिल्पकलामध्ये वेगवेगळे मंदिर आणि त्या मंदिर तसंच किल्ल्यांवरचे बांधकाम जे होते त्याबद्दल माहिती आहे, पण प्रश्न असे विशेष असे आलेले नाही. त्यामुळे मी तुम्हाला असं पूर्ण सांगू शकत नाही की हा प्रश्न आता येईल, तो प्रश्न आता येईल. अशा पद्धतीने हा इतिहास संपलेला आहे. आधी इथे नागरिकशास्त्र सुरू झालेलं आहे. नागरिकशास्त्रामध्ये पहिलंच आहे आपल्या संविधानाची ओळख. आपल्या संविधानाची ओळखमध्ये आपले जे हक्क आहे, नागरिकत्व आहे. तसेच तुम्हाला माहिती असेल की अमेरिका आणि इंग्लंड, तर अमेरिकेचे संविधान कधीपासून अंमलात आले हा प्रश्न आलेला आहे. तर अमेरिकेचे जे संविधान आहे ते 1789 या सालापासून काय झालेलं आहे, अंमलात आणलेलं आहे आणि ते लिखित स्वरूपाचे आहे. अमेरिकेचे संविधान हे लिखित स्वरूपाचे आहे, 7 कलमांचे आहे. तर इंग्लंडमधले काय आहे, अलिखित स्वरूपाचे आहे. इंग्लंडमधील जे संविधान आहे ते कसे आहे, अलिखित. काही लिहिलेले आहे पण बरेचसे अलिखित आहे. बघा, संविधानाची जी सुरुवात आहे ती 1947 पूर्वी झालेली आहे. तसेच संविधान दिन 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून पाळला जातो. 26 नोव्हेंबर. संविधान सभेमध्ये एकूण किती सदस्य होती, तर एकूण सदस्य 299 होते. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तर संविधान सभेमध्ये सर्वात महत्त्वाचे राजेंद्र प्रसाद जे अध्यक्ष होते. संविधान मसुद्याचे जर विचारले ते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. प्रजासत्ताक दिन कोणता, तर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आपण मानला जातो, पाळला जातो. या पद्धतीने संविधानाबद्दल आणि
त्याच्या लिखाणाबद्दल इथे लिहिलेलं आहे. हा दुसरा लेसन संविधानाची उद्देशिका. तर यामध्ये सुद्धा आपले वेगवेगळे राज्य धर्म आहे याबद्दल माहिती दिलेली आहे इथे. इथे सर्वात महत्त्वाचा म्हणजे पूर्वीच्या काळी मतदानाचे जे वय होते ते 21 होते आणि त्यानंतर 18 झालेले आहे. तर ते कधीपासून तर 1988 सालापासून हे बदल झालेला आहे. पूर्वी 21 होते, आता 18 झालेले आहे. कधीपासून तर 1988 हा प्रश्न आलेला आहे, 2 वेळा येऊन गेलेला आहे. किती संघ बघा, पहिल्या सूचीला संघ सूची असे म्हणतात, नंतर राज्यसूची, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आता केंद्रशासित प्रदेश जे आहे ते 28 आहेत. या पद्धतीने वेगवेगळे विभाग आणि त्याच्या विभागाचे हे सिम्बॉल्स आहेत. न्यायव्यवस्था, एकेरी नागरिकत्व याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. निवडणूक आयोग, प्रश्न विशेष असे यावरती निर्माण होत नाहीत. इतिहासामधील जो शिवकालीन जो काळ होता त्यावरती भरपूर असे प्रश्न विचारले गेलेले आहे. यावरती क्वचित प्रश्न विचारलेले आहेत. नेक्स्ट धडा आहे मूलभूत हक्क भाग 2. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे. सांस्कृतिक शैक्षणिक हक्क आहे. पुढे मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य. तर यामध्ये मार्गदर्शक तत्वांमध्ये तुम्ही बघू शकता इथे समान कामासाठी समान वेतन, महत्त्वाचा कायदा, स्त्री पुरुष समानता सुद्धा आहे, मुला मुलींमध्ये भेद न करणे, तसेच 6 ते 14 वयोगटातील मुला मुलींना शिक्षणाचा अधिकार सक्तीचा करण्यात आलेला होता. अशा पद्धतीने आपण हे पूर्ण या ठिकाणी हा पूर्ण जो इयत्ता 7वीचा जो इतिहास आणि नागरिकशास्त्र याचा पूर्ण आपण सगळ्या धड्यांचं व्यवस्थित घेतलेलं आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे.